देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणागतम. हॅलो, हाय, नमस्कार, शुभ सकाळ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजश्री स्वामी समर्थ महाराज की जे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर 6 जुलै 2025 या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे. आणि या आषाढी एकादशीपासूनच म्हणजे एकादशीपासूनच 40 दिवसाची जी सेवा आपल्याला करायची आहे ती बाळकृष्णाची सेवा आपल्याला करायची आहे. बाळकृष्णाची सेवा ही संतान प्राप्तीसाठी केली जाते. आणि संतान प्राप्तीसाठी म्हणजे मनोवांछित संतान प्राप्ती, या संतान प्राप्तीसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे. ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे, नुकतंच 1 वर्ष 2 वर्ष झालेले आहेत, ज्यांच्या लग्नाला 10 वर्ष झालेले आहेत, 15 वर्ष झालेले आहेत, पण अजून अपत्य नाही आहे, मूलबाळ नाही आहे, तर अशा सर्वांनी हे सेवा करा. तुम्हाला मनोवांछित अशी अपत्य प्राप्ती या दिवशी होऊन जाईल. म्हणजे मुलगा किंवा मुलगी असं काही नाही आहे, मुलगा मुलगी हे दोन्ही सुद्धा एकच असतं, अपत्य अपत्य असतं. तरी एखादी गोष्ट म्हणजे काय काय जण म्हणतात बघा की आम्हाला मुलगाच हवा किंवा मुलगीच हवी, तर असं काही नाही. जे स्वामींच्या मनात आहे त्या गोष्टी आपल्याला मिळतात. जे आपल्यासाठी योग्य आहे हे स्वामी महाराज आपल्याला देतात. आणि तुम्ही जर मनापासून जर 40 दिवसाची सेवा केली तर तुमच्या मनात जे आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, कोणत्याही सेवा, कोणतीही गोष्ट असो, तुम्हाला जी हवी आहे ती, तर ती तुम्हाला मिळून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला ही सेवा केल्यानंतर मुलगा 100% होणार, असं काही नाही आहे. आपल्या विधिलिखित असतं, जे घडायचं आहे ते घडतं, जे आपल्या नशिबी असतं ते आपल्याला होतं, मिळतं. काही काही लोकांना वाटत असतं पहिल्यांदा एक मुलगी आहे, दुसरा मुलगा व्हावा, त्यावेळेला आपली फॅमिली पूर्ण होते. किंवा काही काही लोकांना वाटतं की मला मुलगा आहे आणि मला मुलगी व्हावी, असं सुद्धा काही काही लोकांना वाटत असतं. तर प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या वेगवेगळ्या असतात. परंतु त्यांना एक तरी अपत्य असतं, पण ज्यांना अपत्यच नाही आहे अशांनी जर ही सेवा केलीत आणि आहे त्यांनी सुद्धा ही सेवा केलीत तर खूप चांगलं आहे. तुम्हाला मनोवांछित अशी अपत्यप्राप्ती ह्या सेवेनं होऊन जाईल. तुम्ही सेवा किती मनोभावे करताय, तुमची तन्मनतेनं, व्याकुळतेनं ही सेवा पोचणं देवापर्यंत हे खूप महत्त्वाचं आहे. तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला जोडीने नवरा बायकोंना जोडीने संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त ही सेवा व्हायची आहे. तुम्हाला दोघांनीही करावं लागेल. बघा, मूलबाळ हवं आहे म्हटल्यानंतर फक्त एकटीला नको आहे, ते दोघांचंही मूलबाळ असेल ना, तर याच्यात पुरुष मंडळीने थोडासा वेळ काढावा आणि त्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा. दोघांनीही बसायला हवं या पूजेसाठी. आणि पहिल्या दिवशी जरी तुम्ही बसलात तरी चालेल, असं काही नाही आहे की तुम्हाला 40 दिवस या सेवेला बसावं लागतं. आपल्या